एकदम स्पंजी आणि मार्केटमध्ये मिळणारा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। इथे मी मार्केटमध्ये मिळणारं बेसन घेतलेलं आहे, ते बारीक असतं त्यामुळे। तसंच मीठ, फूड कलर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्यानंतर मी लिंबू सत्व आणि साखर या दोन्ही पाण्यामध्ये टाकून छान विरघळून घेतलं आहे आणि मग मी बेसनामध्ये टाकलेला आहे। नंतर याचा एक जीव करून घ्यायचा। त्यानंतर मीठ, बेकिंग सोडा आणि फूड कलर टाकून परत यासोबतच इनो टाकायचा आणि लास्टला टीनमध्ये ते ओतायचं। त्यानंतर त्या बॅटरला 2दा-3दा टॅप करायचा, म्हणजे त्यातले बबल्स बाहेर येतात। आणि नंतर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ढोकळा हा 15 ते 20 मिनिटं हाय फ्लेमवर शिजू द्यायचा। त्यानंतर मी इथं तडका बनवायची तयारी केलेली आहे। एका पॅनमध्ये तेल, जिरा, मोहरी आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आहे आणि साखर टाकलेली आहे। इथे आपला ढोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे टूथपिन जर क्लीन आली, चाकू किंवा जर क्लीन आला तर मग आपला ढोकळा तयार आहे। तर तुम्ही बघू शकता किती स्पंजी आपला ढोकळा झालेला आहे। एकदम स्पंज आणि मार्केटमध्ये मिळणारा ढोकळ्यासारखाच ढोकळा तयार झालेला आहे। त्यानंतर यावर फोडणीचं पाणी आपण टाकणार आहे। व्यवस्थित पाणी त्यामध्ये मुरलं पाहिजे। तुम्ही बघू शकता स्पंज किती चांगला झालेला आहे।